नमस्कार मित्रांनो, जिंजी किल्ल्याच्या स्थलदर्शनाच्या ह्या 6व्या भागात मी तुमच्या सर्वांचे स्वागत करतो। आजवर आपण नकाशाच्या आणि ऐतिहासिक माहितीच्या आधारे स्थलदर्शनामध्ये किल्ल्याचा पॉंडेचेरी दरवाजा पाहिला। ह्याची विशेष अशी अर्धगोलाकृती देवड्यांची रचना देखील पाहिली। त्याच नंतर सर्वस्वी अपरिचित असा वेल्लोरचा महादरवाजा पाहिला। त्याची मराठ्यांनी केलेली गोमुखी बांधणीची जी दरवाजाची रचना आहे ती देखील पाहिली। ह्यानंतर आपण किल्ल्याच्या भुईकोटातील श्री वेंकटरमण स्वामी भगवानांचे मंदिर पाहिले। मंदिरातील अतिशय सुंदर मूर्तींना मनापासून नमन केले। भूदेवी आणि श्रीदेवी यांच्याबरोबर असलेल्या महाविष्णूंचं नमन केले। येथून आपण जिंजीच्या राजगिरी भुईकोटाच्या महाद्वारात प्रवेश केला आणि द्वार संख्या क्रमांक 1 ह्याच्यापासून ते द्वार संख्या क्रमांक 12 पर्यंत विविध अशा दरवाजांच्या रचना पाहिल्या। रणमंडळ पाहिलं। रणमंडळ पार करून दार क्रमांक 3 मधून अर्कॉट नवाबांनी बांधलेल्या दार क्रमांक 4 मध्ये देखील गेलो। तेथून राजगिरी भुईकोटाच्या अंतर्गत भागातील विविध सुंदर अशी स्मारकं धावत्या दर्शनाच्या द्वारे पाहिली आणि सरळ जिंजीच्या बाले किल्ल्याच्या राजकोटाकडे प्रस्थान केले। ह्या डोंगराच्या चढाईवर देखील आपली द्वार शृंखला सतत आपल्याबरोबर राहिली होती। द्वार क्रमांक 5 पासून ह्या द्वार क्रमांक 6 पाहिले। येथील चढाई अनुभवली। खडतर अशा मार्गाने प्रवास केला, पण आपल्याला सर्व ऐतिहासिक अवशेष दाखवायचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केला। हे द्वार क्रमांक 7 बघून सेंजी अम्मन ह्या जिंजीच्या अधिष्ठात्री देवतेला नमन करून येथील ऐतिहासिक अवशेष पाहून आपण द्वार क्रमांक 10 पर्यंत येऊन पोहोचलो। तेथून द्वार क्रमांक 11ची अतिशय वैशिष्ट्यपूर्ण रचना पाहून आपण जिंजीच्या राजगिरी बाले किल्ल्यामधील स्थलदर्शन सुद्धा सुरू केले। रंगनाथ स्वामींचे मंदिर, येथे असलेला निशाण काठीचा सुंदर असा बुरुज, त्याचबरोबर येथून आपण विविध किल्ल्यातल्या इमारती जसे की हे गोदाम, बुरुज, मंदिरं आणि येथे असलेल्या निवासी इमारतींची सुद्धा स्थलदर्शन केले। बुरुजाच्या अंतर्भागातील रचना देखील आपण येथे पाहिली व त्याचबरोबर स्थलदर्शन करता करता जिंजीचा अतिशय महत्त्वाचा असा इतिहास देखील आपण या कथेद्वारे अनुभवला। छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते छत्रपती राजाराम महाराजांपर्यंत जिंजीने मराठा सत्तेची कशी मदत केली हे देखील आपण इतिहासातनं पाहिले व हा इतिहास जाणून घेता घेता येथील गोदामांच्या छपरावरून दिसणारं जिंजीच्या भुईकोटाचं अतिशय नयनरम्य असं दृश्य देखील अनुभवलं। येथपर्यंत आपण सर्वजणांनी 5 भागातनं जिंजीच्या किल्ल्याचं हे स्थलदर्शन आमच्या जिंजी मालिकेतनं पाहिलं। आता आपण 6व्या भागाची सुरुवात करून जिंजीच्या भुईकोटातील वास्तूंचं दर्शन करूया आणि त्याचबरोबर मराठ्यांचा दैदिप्यमान असा इतिहास देखील पाहूया। चला तर मग आपण आता 6व्या भागाची सुरुवात करूया। राजगिरीच्या बाले किल्ल्याचं संपूर्ण स्थळदर्शन करून आम्ही राजगिरीचा डोंगर उतरून राजगिरीच्या खाली असलेल्या भुईकोटामध्ये आलो। भुईकोटामध्ये देखील आपण खूप सारे ऐतिहासिक वास्तुविशेष पाहू शकतो। ह्यापैकी आम्ही पहिल्या प्रथम आमचा मोर्चा ह्या किल्ल्यामध्ये असलेलं अतिभव्य धान्याचं कोठार पाहायला वळवला। हे धान्याचं कोठार पाहून आपल्याला पन्हाळ्याच्या प्रचंड मोठ्या अशा धान्य कोठारांची आठवण येते। अगदी त्याच धर्तीवर पण त्याहीपेक्षा थोडंसं मोठं असं हे प्रचंड धान्याचं कोठार बांधून काढलेलं आहे। हे धान्य कोठार कृष्णप्पा नायक ह्या जिंजी नायकांच्या काळात 1491 ते 1520 ह्या काळामध्ये बांधून काढलेलं आहे। येथे आत प्रवेश करताच आपल्याला एक पॅसेज दिसतो आणि 3 विशाल असे हॉल या पॅसेजला जोडलेले दिसतात। येथून जेव्हा आपण आत प्रवेश करतो तेव्हा आपल्याला काही जिने चढून वर जावे लागते। ह्या रचनेमागे हे धान्य जे आहे ते जास्तीत जास्त सुरक्षित कसं राहील ह्याचा विचार केलेला आहे
की बाहेरच्या बाजूने जर पाणी आलं तरी पाणी धान्याच्या साठ्यापाशी येऊ नये आणि धान्य साठा सुरक्षित राहावा, याच हेतूने या संपूर्ण हॉलची रचना केलेली आहे। तुम्ही बघू शकता की हा हॉल किती विशाल आणि मोठ्या स्वरूपात बांधण्यात आलेला आहे। ह्याला एकही खिडकी नसून केवळ गजपृष्ठाकार छताच्या बाजूने येथे गवाक्ष आपण पाहू शकतो। अगदी ह्याच धर्तीवर येथे मधल्या पॅसेजमध्ये देखील मोठी मोठी गवाक्ष ठेवून प्रकाशाची योजना करण्यात आलेली आहे। अगदी ह्याच सेम प्रकारे येथे असलेलं जे दुसरं हॉल आहे येथे सुद्धा आपण जाऊन बघू शकतो। अतिशय सिमिलर अशी ही रचना येथे निर्माण करून धान्याचा प्रचंड साठा करण्याची योजना येथे केलेली आहे। असे येथे पूर्व आणि पश्चिम दिशेने दोन प्रचंड मोठी गोदामं असून एक गोदाम मात्र उत्तर दक्षिण असं बांधलेलं आहे। या संपूर्ण इमारतीचे क्षेत्रफळ 32 मीटर बाय 29 मीटर असून याची उंची साधारणपणे 10 मीटर एवढं आहे। हे प्रचंड असं गोदाम जे आहे त्याच्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात तांदळाचा, गव्हाचा, ज्वारी, बाजरीचा साठा करून ठेवला जात असे। जिंजी हे सुभ्याचं मुख्य ठिकाण असल्यामुळे करसंकलनाद्वारे जे धान्य सरकारात जमा होत असे ते मराठ्यांच्या काळात व त्याही पूर्वी विजापूर आणि नायकांच्या काळामध्ये ह्याच धान्याच्या प्रचंड विशाल गोदामात साठवून ठेवलं जात असे। हे निश्चितच वास्तुशास्त्राचा एक अतिशय सुंदर असा नमुना आहे। गोदामांची रचना पाहून झालं की जिंजी किल्ल्याच्या राजगिरी भुईकोटामध्ये पुढील स्थलदर्शनामध्ये महत्त्वाची अशी वास्तू आपल्या पाहण्यात येते, ती म्हणजे हत्तीशाळा किंवा हाती मंडप या नावाने प्रसिद्ध असलेली वास्तू। ह्या दोन इमारती असून ह्या समोरासमोर बांधण्यात आलेल्या आहेत। जिंजी किल्ल्याच्या सुभेदारांचे किंवा किल्लेदाराचे हत्ती कदाचित ह्या इमारतींमध्ये ठेवले जात असावेत। ह्या 5-5 महिरपींनी युक्त म्हणजे साधारणपणे 5 ते 6 हत्ती एका इमारतीमध्ये ठेवता येतील इतक्या भव्य स्वरूपात बांधण्यात आलेल्या आहेत। मूळच्या दगडी बांधणीवर येथे विटा आणि चुन्यांनी नक्षीकामाची सुंदर अशी महिरपी तयार करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे दाक्षिणात्य पद्धतीने छोटे छोटे असे येथे घुमट देखील तयार करण्यात आले आहेत। येथून भव्य असा राजगिरीचा बालेकिल्ला आणि तेथील गोदाम दिसते। अशी पाहणी करून परत एकदा मुख्य मार्गाला येताना आपल्याला आपल्या उजव्या हाताला देखील काही इमारती दिसतात। ह्यापैकी एक महत्त्वाची इमारत म्हणजे मॅगझिन किंवा दारुगोळ्याचे कोठार या नावाने ओळखली जाणारी एक इमारत आहे। ही आपल्याला वरून दिसत नाही, पण ही इमारत भुयारा स्वरूपात जमिनीच्या खालती बनवण्यात आलेली आहे। केवळ त्याचं तोंड जमिनीच्या पृष्ठभागाच्या वर आणण्यात आलेलं आहे। मित्रांनो, मागील भागांमधून मोगलांचा जिंजीला वेढा पडल्यावर येथे कुठली युद्ध झाली, कशा लढाया झाल्या आणि दोन्ही पक्षांच्या लष्करी हालचाली कशा होत्या हे आपण पाहिले। ह्या भागात देखील ह्या लढायांचा इतिहास आपण पाहणार आहोत। तर 27 ऑगस्ट 1690 पासून 2 वर्ष मोगलांचा वेढा जिंजीला पडला होता। मागील वर्षात खानाचे वडील खुद्द वजीर आसद खान स्वतः शहाजादा कामबख्श हे देखील सैन्यासह वेढ्यामध्ये मदतीसाठी पोहोचले होते, पण मुघलांना काही यश येत नव्हते, कारण मुख्य सेनापती जुल्फिकार खान प्रामाणिकपणे वेढ्याचे काम करत नव्हता। त्याच्या मनात वेगळाच बेत शिजत होता व किल्ल्यातून प्रल्हाद निराजी त्याच्याशी संधान बांधून चतुराईचे राजकारण खेळत होते। त्यांनी जुल्फिकार खानाला दूर पल्ल्याचे राजकारण दाखवले होते, जे त्याला व त्याच्या बापाला म्हणजेच मुख्य वजीराला देखील पटले होते। त्यामुळे हे दोघे वेळ काढूपणाचे धोरण अंमलात आणत होते। तू हमला कर, मी प्रतिकार करतो, म्हणजे वेड्याचे काम जोरात चालल्याचा भास होईल। मी किल्ल्यावर हमला करतो, पण तू माझ्यावर प्रतिहमला कर, मी काही किल्ल्यात शिरणार नाही आणि तू देखील वेढा पूर्ण उद्ध्वस्त करून जिंजी बाहेर जाऊ नको, असे धोरण त्यांनी गुप्तपणे अंमलात आणले। म्हातारा औरंगजेब वारला की पुढचा बादशाह कोण हे ठरवायला मोगली पद्धतीप्रमाणे शहाजाद्यांमध्ये युद्ध होणार। तेव्हा जुल्फिकार खान ज्याला पाठिंबा देईल त्या शहजाद्याला मराठा राज्य दिल्लीच्या गादीवर बसवायला मदत करेल, असा गुप्त करार ह्या दोघांमध्ये झाला होता।
ज्यामध्ये जुल्फिकार खानाचा फायदा प्रल्हाद निराजीने मोठ्या चतुराईने गोड बोलून त्याला दाखवून दिला होता। त्यामुळे जुल्फिकार खान मनापासनं ह्या जिंजीच्या युद्धात सामील न होता केवळ दिखावा करत होता। संताजी आणि धनाजी हे दोघे शूरवीर सरदार येथे येऊन पोचले होते। त्यामुळे जिंजीभोवती जणू मोगलांचा वेढा पसरला होता, पण मोगलांभोवती परत मराठ्यांचा वेढा पसरला होता। असा दुहेरी तिढा जिंजीच्या किल्ल्याभोवती ह्या दोन्ही लष्करांमध्ये बसला होता। मोगलांचे औरंगजेबाशी असणारे संपर्क, डाकसेवा, रसद हे मराठ्यांनी पूर्णपणे बंद पाडले होते आणि छावणीमध्ये मात्र उलट सुलट अफवांना ऊत आला होता। याच दरम्यान मुघल छावणीमध्ये प्रत्यक्ष बादशाह औरंगजेबाच्या मृत्यूची अफवा उडाली असते। त्याचमुळे शहजादा कामबख्श येथे मात्र अस्वस्थ होतो। त्याला विजापूरच्या दिशेचे वेध लागतात। त्याच्या अवतीभोवतीचे खुशमस्करे त्याला अचूकपणे बदसल्ले देतात की शहजाद्याने यावेळी मोठी बलवान मराठा फौज चालून येत असल्याने व बादशाह वारल्याने मराठ्यांशी तह करावा व बादशाहचा वजीर असद खान व त्याचा मुलगा सेनापती जुल्फिकार याला कैद करावे। म्हणजे बघा, मराठ्यांच्या विरोधात लढायला आलेले हे दोन्ही मोठे मुघल सेनापती स्वतःचाच स्वार्थ साधत होते आणि कोणालाही मराठ्यांचे शत्रुत्व नकोच होते। केवळ औरंगजेबाच्या भीतीने ते जिंजीला वेढा घालून बसले होते। जुल्फिकार खान किमान कर्तबगार, धोरणी, शूर सेनापती तरी होता, पण कामबख्श हा केवळ एक विलासी, आळशी आणि चैनीत राहणारा नादान शहजादा होता आणि स्वतः बादशाह बनण्याच्या हव्यासापायी स्वतःच्याच सेनापतीला कैद करायची स्वप्न बघत होता। औरंगजेब खरंच वारला की ही निव्वळ अफवा आहे याची खात्री देखील त्यांनी केली नाही। अशा रीतीने मोगलांच्या वेढ्यातील राजकारणाचे रंग तपासून झाल्यावर आता आपण परत एकदा स्थळदर्शनाकडे वळूया। आपण गोदामाची इमारत आणि हत्तीशाळा पाहून झाल्यावर थोडंसंच पुढे आलो की आपल्याला व्यायामशाळा नावाने ही अजस्त्र अशी इमारत पाहायला मिळते। ह्याच्या दगडी भिंतींची जाडी पाहूनच आपल्याला स्तिमित व्हायला होते। येथे दिलेल्या पुरातत्वशास्त्राच्या माहितीनुसार ही 1.5 मीटर जाड भिंतींची 26 बाय 9 मीटर क्षेत्रफळाची विशालकाय इमारत आहे। आपण बघितल्याप्रमाणे येथे आपल्याला छान छान गोपुरांच्या रचनेने याचे छत सुशोभित केलेले आढळते। येथून आत पाहिले असता ही आतून देखील चांगल्या रीतीने फरसबंदी इमारत केलेली दिसते। त्याचबरोबर ह्याला गजपृष्ठाकार छत असून वरच्या बाजूने गवाक्ष आणि खालच्या बाजूने खिडक्यांची संरचना केलेली आपल्याला आढळते। ही किल्ल्यातल्या महत्त्वाच्या भव्य अशा इमारतींपैकी सुस्थितीत असलेली इमारत आहे। ह्याला व्यायामशाळा असं सध्या पुरातत्व खात्यातर्फे नाव दिलं गेलं असलं तरी एकूणच ह्याची भव्यता पाहता ह्या इमारतीचा ऐतिहासिक काळात काही वेगळा उपयोग केला जात असण्याची देखील शक्यता वर्तवता येते। व्यायामशाळा पाहून झालं की त्याच्या पाठीच असलेल्या पाऊलवाटेने आपण पुढच्या स्थलदर्शनाकडे वळतो। ही जिंजी किल्ल्यातील सर्वात मोठ्या जलस्रोताची जागा आहे। ह्या तलावाला हत्ती तलाव म्हणून ओळखले जाते। हत्ती तलाव हा चौतर्फा दगडी बांधणीने बंदिस्त केलेला जिंजी किल्ल्यातला सगळ्यात मोठा जलसाठा आहे। ह्याला हत्ती तलाव असे जरी म्हटले जात असले तरी आपण जवळून निरीक्षण केले असता आपल्याला जाणवते की या छोट्या दरवाज्यातनं आणि यापुढे असलेल्या छोट्या पायऱ्यांमुळे हत्तींचा या तलावात प्रवेश होणे जवळपास अशक्य आहे। चौतर्फा ओसऱ्यांनी बंदिस्त असलेला हा तलाव अतिशय सुंदर दिसतो। हा तलाव कोणे एकेकाळी तीर्थक्षेत्राची जागा असावी असे याच्या चौतर्फा असलेल्या दगडी बांधणीच्या ओसऱ्यांमुळे जाणवते। जिंजी किल्ल्याचे जे महत्त्वाचे ऐतिहासिक पुस्तक आहे किल्ली जिंजी, याचे लेखक इतिहासकार महेश तेंडुलकर देखील हेच मत व्यक्त करतात। हा कदाचित जुन्या काळच्या तीर्थक्षेत्राचा जवळ असलेला प्राचीन जलसाठा असावा। जेथून आपण आलो त्याच्या विरुद्ध दिशेने वर जाण्यासाठी देखील असे छोटे छोटे मार्ग ठेवलेले दिसून येतात आणि पुरातत्व खात्याने या तलावाची अतिशय उत्तम व्यवस्था राखलेली आहे। तलावाच्या पार्श्वभूमीवर असलेला
चंद्रायणदुर्ग किल्ला येथून फारच सुंदर दिसतो। येथे असलेल्या ओसऱ्यांच्या वरून आपण जर तलावाला प्रदक्षिणा घालायचे ठरवले तर हा अतिशय सुंदर अनुभव असतो, कारण ह्या तलावाच्या एका कोपऱ्यात पोहोचून आपल्याला येथून किल्ले राजगिरीच्या बालेकिल्ल्याचं अतिशय सुंदर विहंगम असं दृश्य दिसतं। ते गोदामांच्या पार्श्वभूमीवर अधिकच सुंदर आणि उठावदार स्वरूपात दिसून येतं। अशा रीतीने हत्ती तलाव हा जिंजी किल्ल्यातील एक निश्चितच महत्त्वाचा असा वास्तुविशेष आहे, जो जिंजीच्या स्थलदर्शनात आपल्याला पाहायलाच हवा। हत्ती तलावाचं स्थळदर्शन करून पुन्हा आम्ही राजवाड्याच्या परिसरामध्ये आलो। जिंजीच्या राजगिरी भुईकोटामधली पुढची स्थलदर्शनातील सर्वात महत्त्वाची वास्तू म्हणजे येथे असलेला कल्याण महाल होय। हा कल्याण महाल अतिशय सुंदर रीतीने बांधून काढण्यात आलेला आहे। त्याचबरोबर हा जिंजीच्या भुईकोटामधला प्राचीनतम इमारतींपैकी एक आहे। जिंजी ह्या किल्ल्यामध्ये जे जिंजी नायक नावाने राज्य करणारे राजकुळ होते, विजयनगरचे सामंत म्हणून त्यांना येथे राजाचा अधिकार दिला गेलेला होता। त्याच राजपरिवारामधील तुबाकी कृष्णाप्पा नायक ह्यांच्या कार्यकाळामध्ये 1490 ते 1520 या दरम्यान ही वास्तू बांधण्यात आली असे बहुतेक इतिहासकारांचे मत आहे। येथे प्रवेश करताक्षणी आपल्याला अतिशय सुंदर असं प्रांगण दिसतं, जे चौतर्फा कमानीयुक्त इमारतीने बांधून काढलेलं आहे। त्याचबरोबर मधोमध आपण एक खोलगट भाग पाहू शकतो आणि ज्याच्यामध्ये एक चौथरा देखील बांधून काढण्यात आलेला आहे। इथे उपलब्ध असलेल्या ऐतिहासिक माहितीनुसार असं कळतं की हत्ती तलावातनं खपारी नळांद्वारे या खोलगट भागामध्ये पाणी सोडण्यात येत असे आणि जिंजी नायक राजकुळातील राजस्त्रियांच्या जलविहारासाठी हा भाग वापरात असे। तुम्ही कल्पनाच करू शकता की ह्या संपूर्ण चौथऱ्याच्या खोलगट भागामध्ये पाणी भरल्यावर येथे किती सुंदर असा जलतरण तलाव निर्माण होत असेल आणि याच्या चौतर्फा कमानीयुक्त इमारती देखील आहेत। येथे राजपरिवारातील राजस्त्रिया मौज मजेसाठी, संगीताच्या कार्यक्रमासाठी वगैरे एकत्र जमत असत। हा परिसर केवळ खाशा राजपरिवारासाठी आरक्षित असल्यामुळे येथे इतर कोणालाही प्रवेश वर्जित होता आणि त्याचबरोबर ह्याला लागूनच राजपरिवारामधल्या राजस्त्रियांचा निवासासाठी कल्याण महाल नावाची ही 7 मजल्यांची भव्य अशी वास्तू जिंजीच्या नायक परिवारामध्ये तुबाकी कृष्णप्पा नायकांच्या काळातच बांधण्यात आली। अशा रीतीने ही भव्य अशी वास्तू आपण खालच्या दिशेने पाहिली। ह्याच वास्तूच्या 7ही मजल्यांवर आता आपण चढून जाऊ। येथून बाहेर दिसणारा जिंजीचा राजगिरी भुईकोट किती सुंदर दिसतो आणि येथून किती विविध स्थळाचं दर्शन करता येतं ते देखील अनुभवूया। आणि त्याचबरोबर येथे ह्या उंच इमारतीला चढत जाताना आपण ह्या किल्ल्याचा थोडासा इतिहास देखील पाहूया। तर मित्रांनो, अशा रीतीने कल्याण महालाच्या जलक्रीडेच्या तलावाचं निरीक्षण करून आता आपण ह्या कल्याण महालाच्या वरील मजल्याकडे जाणाऱ्या जिन्यांकडे वळूया। हा पॅसेज आणि हा अरुंद बोळ आपल्याला जिन्यांकडे घेऊन जातो। हे अरुंद जिने आपल्याला कल्याण महालाच्या वरच्या मजल्यांकडे नेतात। कल्याण महालाला टोटल 7 मजले आहेत आणि 8व्या मजल्यावर अरुंद होत जाणारा पगोडा पद्धतीचा येथे गुंबद बांधण्यात आलेला आहे। हा घुमट जो आहे हा आतून पूर्णपणे सजवण्यात आलेला आहे। तर हे जिने आपल्याला आता पहिल्या मजल्यावर घेऊन आले। पहिल्या मजल्यावर आपण जेव्हा बाहेरच्या बाजूला येतो तेव्हा आपल्याला येथे खाली असलेला जलतरण तलावाचा भाग अतिशय सुंदर रीतीने पाहता येतो। ह्या मजल्यावर येथे अशा रीतीने सज्जाची रचना केलेली आहे, जेथून आपल्याला भुईकोटाचा काही थोडासा भाग दिसतो। पण आपण जेव्हा आता परत जिन्याने वरील मजल्यावर जात राहू तेव्हा आपल्याला भुईकोटाचे दूरदूरचे भाग दिसत राहतील। प्रत्येक मजल्यावर येथे अशी एक खोलीची देखील
रचना केलेली आहे। तर आता आपण हा जो वरच्या मजल्यावरचा प्रवास आहे तो इतिहासाच्या पानांवर परत एकदा शिरून करत राहणार आहोत। आता आपण पाहूया मोगलांच्या वेढ्यामधल्या घटना आणि मराठ्यांनी ह्या वेढ्याला कसे तोंड दिले त्याचा पराक्रमी इतिहास। पण जुल्फिकार खानाचे मात्र शहजाद्याच्या हालचालींवर बारीक लक्ष होते। शहजाद्याने एका रात्री आपला जलानखाना पालख्या व मेण्यात बसवला तेव्हा जुल्फिकार खानाने तातडीने त्याला कळवले की वेढ्यातनं बाहेर पडू नका। या सर्व गदारोळात वेढा ढिला पडू लागला। मराठ्यांनी याचा फायदा घेऊन मुघल तोफखान्याचा दरोगा मोहम्मद आमीन याच्या मोर्चावर हमला करून तो उधळून लावला। आसद खान वजीराला शहजाद्याच्या पलायनाच्या बेताची खबर लागताच त्याने व जुल्फिकार खानाने राव दलपत याच्या मदतीने खुद्द शहजादा कामबख्शला त्याच्याच छावणीत कैद केले। ह्या गंभीर प्रसंगाची नोंद मासिरे आलमगिरी या ग्रंथात साकी मुस्तेद खान हा वाक्यानवीस करून ठेवतो। त्याच्या पुस्तकातील नोंदी पुढील प्रमाणे: आसद खान वजीर व जुल्फिकार खान दौडत गेले व शिष्टाचार झुगारून पादशाहजाद्याच्या तंबूत शिरले व त्यांच्या धन्याशी एकनिष्ठ राहत त्यांनी मालकाच्याच मुलाला अटक केली, कारण काही मूर्ख लोकांच्या संगतीमुळे शहजादा कामबख्शने किल्ल्यातील रामाला गुप्तपणे पत्रे लिहिली। त्या दोघांमध्ये बराच पत्रव्यवहार झाला। दुष्ट शत्रूंना म्हणजेच मराठ्यांना या गोष्टीमुळे चांगले सहाय्य मिळाले। त्यांना आपल्या इच्छा पूर्ण होतील असे वाटू लागले। त्यांनी शहजाद्यास गोड गोड पत्रे लिहून त्याला भडकावण्यास सुरुवात केली। त्यामुळे शहजाद्याच्या मनात राग, भांडण, विद्रोह अशा विचारांचा ऊत आला। जुल्फिकार खान हा मुघलांचा उत्तम सेनापती होता, त्यामुळे त्यांनी जरी राजारामाशी गुप्त संधान बांधले होते तरी तो मराठा गोटातील गुप्त खबरी नियमितपणे आपल्या हिरांकडनं मिळवत असे मुघल नोंदींनुसार आपल्याला समजून येते। केवळ या गुप्तहेरीच्या कामासाठी तो रोज जवळपास 1000 रुपये खर्च करत असे। त्यामुळेच मुघल शहजाद्याचे कारस्थान त्याला मराठ्यातल्या काही त्याच्या जे गुप्तहेर होते त्याच्यामुळे कळले। वजीर आसद खान व जुल्फिकार खान सेनापती ह्या पिता पुत्रांनी ही पूर्ण बातमी तपशीलवार औरंगजेबाला कळवली। त्याचा हुकूम झाला की राव दलपत बुंदेलाने शहजाद्यावर 24 तास खडा पहारा द्यावा। वजीराच्या परवानगीशिवाय शहजाद्याने दरबार भरवू नये आणि छावणी बाहेर जाऊ नये। जुल्फिकार खानला गुप्तहेरांकडून बातमी मिळाली की ह्यामुळे वैतागलेला कामबख्श मराठ्यांशी मिळून किल्ल्यातच जाण्याचा विचारात आहे। शहजादा स्वतः मराठा गटात सामील झाला तर औरंगजेब किती चिडेल या विचारानेच जुल्फिकार खान घाबरून अर्धमेला झाला। त्याने शहजाद्याच्या भोवती जास्त सैन्याचा पहारा लावला। जिंजी जिंकायला आलेले मुघल सैन्य शहजाद्याच्या पहाऱ्यात गुंतले। मराठे मात्र या गोष्टीची मजा लुटत होते। जेधे शकावलीत ह्या गमतीदार प्रसंगाची नोंद पुढील प्रमाणे येते: शके 1614 अंगिरा संवत्सरे मार्गशीर्ष वद्य तृतीया म्हणजेच शुक्रवार 16 डिसेंबर 1692 जुल्फिकार खानाने संधीचा मोर्चा उठवून जाऊन कामबख्शास कैद केले। अशा रीतीने इतिहासाच्या पानांमधून मोगल वेढ्याचा आढावा घेऊन आता आपण 7व्या मजल्यावर पोहोचलो आहोत। येथे आल्यावर किल्ल्याच्या भुईकोटामधील दूरवर पसरलेले वास्तुविशेष आपण अतिशय चांगल्या रीतीने पाहू शकतो। येथून आपल्याला राजगिरीच्या बालेकिल्ल्याचं देखील अतिशय भव्य असं नयनरम्य दृश्य पाहायला मिळतं। अंतर्गत भागात आल्यावर येथे शेवटच्या 8व्या मजल्यावर जाण्याच्या जिन्यांपाशी आपण येऊन पोहोचतो। येथे 8व्या मजल्यावर अतिशय अरुंद जागा उपलब्ध आहे, पण आपण 8व्या मजल्यावर असलेल्या खोलीला चौतर्फा फेरी मारू शकतो। येथून फिरताना आपल्याला कृष्णगिरीचा किल्ला, त्याचबरोबर वेल्लोर दरवाजाच्या बाजूची तटबंदी, त्याचबरोबर येथून जिंजीचं गाव आणि अर्कॉटचा दरवाजा, त्या व्यंकटरमण स्वामींचं मंदिर आणि चंद्रायण दुर्गाचा डोंगर ह्या सर्व ऐतिहासिक गोष्टी अतिशय सुंदर रीतीने पाहता येतात। अर्कॉट दरवाजा
त्याचबरोबर व्यंकटरमण स्वामींचं मंदिर, हत्ती तलावाजवळ असलेले वाड्यांचे अवशेष अतिशय सुंदर रीतीने आपण या उंचीवरून पाहू शकतो। हे पाहता पाहता आपण 8व्या मजल्याच्या खोलीच्या अंतर्गत भागात येतो। येथून त्रिकोणाकृती पागोड्याच्या आतल्या बाजूला असलेली अतिशय सुंदर नक्षी आपण पाहू शकतो। आपल्याला जाणवतं की हे पुरातत्व खात्याने पुनर्निर्मित केलेली नक्षी आहे। असे असले तरी देखील पुरातत्व खात्याने मनापासून केलेल्या ह्या त्यांच्या प्रयत्नाला निश्चित अशी दाद द्यावीसे वाटते। अशा रीतीने आपण कल्याण महालांच्या 8ही मजल्यांचं दर्शन येथून पूर्ण करतो आणि येथूनच आपल्याला राजगिरीच्या बालेकिल्ल्याचं अतिशय सुंदर दृश्य पाहायला मिळतं आणि त्याच्या पार्श्वभूमीवर असलेला राजवाडा हे दृश्य अजून खुलवतो। येथून आता आपण खालच्या मजल्यावर परत एकदा जाऊन येथे खालच्या मजल्यावरच्या मोठ्या खोलीत असलेले लाकडी वासे आणि प्राचीन काळी येथे किल्ल्याच्या अंतर्गत भागात कशी सजावट केली असेल ह्याच्या नमुन्यादाखल थोडंसं उरलेलं भिंतीवरील नक्षीकाम देखील पाहून ह्या कल्याण महालाची संपूर्ण स्थलदर्शन पूर्ण करतो। कल्याण महाल पाहून झाल्यावर परत एकदा आपण इतिहासाच्या पानात वळून जिंजीच्या वेढ्यामधील पुढील घटनांचा आढावा घेऊया। जुल्फिकार व कामबक्ष यांच्या चढाओढी दरम्यान महाराष्ट्रातून संताजी घोरपडे व धनाजी जाधव जिंजीला येऊन पोहोचले व आधीच मेटाकुटीला आलेल्या मुघल फौजांचे अवसान पूर्णतः गळाले। त्यांनी छावणीत येणारे धान्य व रसद मराठ्यांनी लुटण्याचा जुना कार्यक्रम परत जोमाने सुरू केला। मुघल छावणीत जणू दुष्काळ पडला। राव दलपतच्या पदरी असणारा तवारीख नवीस भीमसेन सक्सेना याची नोंद करताना पुढील उदाहरण देतो। मुघल फौजेत रसद पोहोचेनाशी झाली। उपासमारीमुळे फौजेची स्थिती अत्यंत कठीण झाली। मुघल फौजातील गरीब सैनिक किल्ल्याच्या तटाजवळ जात, तेथे अन्नधान्य मात्र मुबलक होते। आपल्या आर्थिक कुवतीनुसार ते किल्ल्यातनंच धान्य विकत घेत। तेथेच तटाखाली धान्य शिजवून जेवणखाण उरकून ते परत मुघल छावणीत येत। कोणतेही शिजवलेले अन्न अथवा कच्चे अन्न मराठे त्यांना मुघल छावणीत नेऊ देत नसत। कोणीही माणूस 2 मापट्यांपेक्षा जास्त अन्न घेऊन जाताना दिसला तर त्याला लगेच रोखले जात असे आणि धान्य काढून घेतले जाई। मराठे रोज मुघल छावणीभोवती पसरून धामधूम करत। अशा परिस्थितीत मुघलांना परमेश्वराशिवाय कोणीही तारणहार उरला नाही। मुघल तवारीख नवैसाच्या लेखणीतील हे शब्द वाचून आपल्याला मराठ्यांनी मुघलांची स्थिती किती दारुण केली होती हे समजून येते। जुल्फिकार खानाने शेवटी मेटाकुटीला येऊन राजाराम छत्रपती महाराजांशी गुप्त समझोता केला व वेढा उठवून तो वांदिवॉश या गावाच्या ठाण्यापर्यंत मागे गेला। त्याबदली मराठ्यांनी त्याच्या रसदीला तोडले नाही ह्यासाठी खानाने महाराजांना 1 लाखाचे सोने 60,000चे जडजवाहीर भेट केले। केवळ राव दलपत बुंदेला हा मुघल सरदार जिंजीच्या समोर नेटाने टिकून राहिला, पण बाकी मुख्य मुघल फौजा मात्र माघारी फिरल्या। जेधे शकावलीत या घटनेची नोंद पुढील प्रमाणे सापडते। शके 1614 अंगिरा संवत्सरे पौषवद्य एकादशी म्हणजेच रविवार 22 जानेवारी 1693 जुल्फिकार खानाने संधीचा वेढा काढून तो वद्यवासास म्हणजेच वांदिवॉशास गेला। औरंगजेबाच्या छावणीतून कासिम खान प्रचंड धान्य व खजिना घेऊन जिंजीला रवाना झाला। ही खबर मिळताच संताजी घोरपडे आधीच त्याला सामोरे गेले। कांची जवळच्या कावेरी पाक येथे त्यांचे युद्ध झाले व रसदीचा मोठा हिस्सा मराठ्यांनी लुटून काढला। कासिम खानला लुटून संताजी परत जिंजीला रवाना झाले। त्याच दरम्यान जुल्फिकार खान व राजारामांमध्ये गुप्त समझोता झाला व संताजी घोरपडे यांना सल्ला न विचारता महाराजांनी परस्पर गुप्त तह केला। ही खबर कळताच संताजी महाराजांवर नाराज झाला। संताजी घोरपडे हे पराक्रमी होते, पण त्यांना राजकारण व दूरदृष्टीची मुत्सद्देगिरी नसल्याने त्यांनी केवळ मुघल फौजांना हरवून जिंजीवरून हाकलून द्यायचे इतकाच मर्यादित उद्दिष्टाचा विचार केला होता। पण राजमंडळातील इतर मंत्र्यांनी म्हातारा औरंगजेब, तरुण पण अविचारी शहजादा, हुशार पण स्वार्थी जुल्फिकार खान
कावेबाज वजीर, त्यांची भविष्यातील समीकरणे, त्यांची मदत किंवा त्यांच्याशी दगाबाजी असा सखोल विचार करून राजाराम छत्रपती महाराजांना तहाचा सल्ला दिला. ह्यात धनाजी जाधवांची महत्त्वाची मदत झाली. त्यामुळे संताजींना मात्र आपल्याला डावलले गेल्याची भावना निर्माण झाली. मुघली फौजा दूर गेल्याचे पाहताच राजाराम महाराजांनी आपल्या चुलत सावत्र भावाच्या म्हणजेच दुसरे शहाजी महाराज भोसले तंजावर यांच्या मदतीला जायची योजना केली. त्यांनी राजारामांची जिंजीच्या वेढ्यात बरीच मदत केली होती. त्यांचा शत्रू त्रिचिनापल्लीचा नायक पाळेगार याने मुघलांना मदत केल्याची शिक्षा म्हणून 25 फेब्रुवारी ते 26 मार्च 1693 या दरम्यान राजाराम छत्रपती महाराज, शहाजीराजे संताजी घोरपडे, हिंदूराव बहिर्जी घोरपडे, यचप्पा नायक हे सर्व त्रिचिनापल्लीच्या किल्ल्यावर चालून गेले. रविवार 23 एप्रिल 1693 त्रिचिनापल्लीचा नायक शरण आला व मराठ्यांशी त्यांनी प्रचंड खंडणी भरून तह केला. त्रिचिनापल्लीचा किल्ला मराठ्याने ताब्यात घेतला. ह्याच त्रिचिनापल्लीला आज आपण तिरुचिरापल्ली म्हणून ओळखतो. ह्याच दरम्यान कदाचित राजाराम छत्रपतींनी संताजीची नाराजगी दूर करण्यासाठी समजुतीची बोलणी केली, पण त्याने उलटा परिणाम होऊन संताजी घोरपडे, बहिर्जी हिंदूराव घोरपडे, यचप्पा नायक व 20,000ची मराठा फौज तडकाफडकी मराठी छावणीतून निघून गेली. 26 एप्रिल ते 24 मे 1693 असा प्रवास करून संताजी घोरपडे महाराष्ट्रात आले. छत्रपती महाराजांवर नाराज झाले, पण मराठा गादीशी मात्र एकनिष्ठ असल्याने त्यांनी कधीच गद्दारी केली नाही व ते मुघलांना जाऊन मिळाले नाही. संताजी घोरपडेंच्या नाराजी प्रकरणानंतर राजाराम छत्रपती महाराजांनी 1693च्या मे महिन्यामध्ये धनाजी जाधव यांना मुख्य सेनापती नेमले. बादशाहला वांदिवॉसच्या लाजिरवाण्या माघारीची पुरी हकीकत 2-3 महिन्यात कळते. त्यामुळे चिडून जाऊन तो शहजादा कामबख्श आणि म्हातारा वजीर आसद खान याला परत दख्खनमध्ये माघारी बोलावतो. जुल्फिकार खानावर परत मोहीम सुरू करायला दबाव टाकतो. फेब्रुवारी 1694 जुल्फिकार खान पेरुमक्कल हा पॉंडेचेरीच्या उत्तरेला 30 किलोमीटरवर असलेला किल्ला मराठ्यांकडनं जिंकून घेतो. 1694 मार्च जिंजीची मदत रोखण्यासाठी जुल्फिकार खान तंजावरच्या किल्ल्यावर हमला करतो. यामध्ये त्रिचिनापल्लीचा नायक त्याला मोठी कुमक करतो. दरम्यानच्या काळात राजाराम महाराज संताजीची समजूत काढण्यासाठी आपले खास राजदूत मुत्सद्दी विठ्ठल निळकंठ यांना पाठवतात. सातारा येथे विठ्ठल निळकंठ, हुकुमतपणा रामचंद्र पंत अमात्य, परशुराम त्र्यंबक प्रतिनिधी आणि संताजी व धनाजी यांची भेट होते. तिन्ही मुत्सद्दी संताजीची समजूत काढतात व संताजी परत एकदा मराठ्यांचे सेनापती बनतात. बहिर्जी हिंदूराव घोरपडे देखील जिंजीला मराठा फौजेत पुन्हा सामील होतात. राजाराम राजे त्यांना लगेच तंजावरच्या मदतीला पाठवतात. जेधे शकावलीत आपल्याला पुढील नोंद सापडते. शके 1615 श्रीमुख संवत्सरे माघ मासी म्हणजे 16 जानेवारी ते 14 फेब्रुवारीच्या दरम्यान कधीतरी जुल्फिकार खान वंदवासी हून चंदावरी चाली केली. शके 1615 श्रीमुख संवत्सरे फाल्गुन मासी बहिर्जी घोरपडे यांचे महाराजांनी समाधान केले आणि हुजूर आणविले. ते चंचावरचे मदतीस पाठवले. परंतु दुर्दैवाने तंजावर मुघली फौजांचा फार सामना करू शकत नाही. शहाजी महाराज द्वितीय भोसले या तिकडील तंजावरचे महाराज मुघलांशी तह करतात. शके 1616 भाव संवत्सरे वैशाख मासी जुल्फिकार खान चंदावरास गेले. त्यांनी 40 लाख चक्रे घेऊन सला केला अशी नोंद आपल्याला जेधे शकावलीत या घटनेसंबंधी सापडते. तंजावर राज्यातील पालमकोट्याचा किल्ला 8 दिवस वेढा घालून मुघल फौजा जिंकतात. जिंजीच्या आजूबाजूची मराठा ठाणे जिंकून जुल्फिकार खान परत एकदा 15 सप्टेंबर 1694 रोजी जिंजीभोवती
मुघल वेढा आवळतो। तर मित्रांनो, अशा प्रकारे 1694 पर्यंतचा जिंजीचा इतिहास पाहून झाल्यावर आपण आता फिरत फिरत जिंजीच्या राजगिरी भुईकोटामध्ये असणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या अशा ऐतिहासिक ठिकाणी सूर्यास्ताच्या वेळेला येऊन पोहोचलो आहोत। हे ठिकाण म्हणजेच जिंजीच्या मुख्य किल्ल्यातलं छत्रसिंहासनाची जागा होय। आपण जेव्हा येथे येतो तेव्हा आपल्याला दिसतंय की कोणे एकेकाळी ह्या छत्रसिंहासनाभोवती देखील एक सुंदर असा दगडी मंडप असावा, कारण त्या मंडपाच्या खांबांचे तळखडे आजही आपल्या जागा दाखवून देत जिथल्या तिथे उभे आहेत। आतमध्ये शिरल्यावर आपल्याला जाणवतं की अतिशय सुंदर अशा ग्रॅनाइटच्या प्रशस्त चौथऱ्यावर एक ग्रॅनाइटचाच दगडी लोड येथे स्थानापन्न केलेला आहे। अतिशय नजाकतीने छत्रसिंहासनाचा साज येथे दाखवून देण्यात आलेला आहे। हा दगडी लोड इतका भव्य आहे की जवळजवळ याची उंची 3 ते 4 फूट पर्यंत भरते। ह्याच दगडी लोटाला कापसाचे आणि नंतर गाद्या गिरद्यांचे आवरण करून येथे कदाचित सुंदर असं छत्रसिंहासन सजवले जात असावे। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज जेव्हा जिंजी किल्ल्यामध्ये येथे आलेले तेव्हा कदाचित ह्याच छत्रसिंहासनावर बसून त्याने येथून मराठी राज्याचा राज्यकारभार केला असेल। ही अतिशय पवित्र जागा पाहून आपण येथे असलेल्या तटभिंतीतल्या दरवाजाकडे आकृष्ट होतो। हा दरवाजा कोणे एकेकाळी केवळ राजपरिवारातील व्यक्तींच्यासाठी राखीव होता, कारण ह्या अरुंद गोलाकार पाश्चिमात्य पद्धतीच्या डिझाईनप्रमाणे असणाऱ्या पायऱ्यातूनच राजपरिवारातील व्यक्ती दरबारातल्या छत्रसिंहासनाकडे ये जा करत असत। आज कोणीही सामान्य व्यक्ती ह्या चक्राकार जिन्यातनं प्रवास करून राजनिवासाच्या भागाकडे जाऊ शकते। आपण जेव्हा वर पोहोचतो तेव्हा आपल्याला केवळ चौथऱ्यांच्या स्वरूपातच हा राजनिवास आता दिसू शकतो। सततच्या सत्तांतरांमुळे झालेल्या युद्धात कदाचित ह्या राजनिवासाची वाताहत झाली असावी। मित्रांनो, आपण राजगिरीच्या बालेकिल्ल्याच्या खालती असलेल्या जिंजीच्या भव्य भुईकोटातल्या विविध वास्तूंचे स्थलदर्शन केले। आम्ही मुद्दामून हे पवित्र छत्रसिंहासन तुम्हाला अखेरीला दाखवायची मुद्दामून आमची योजना होती, कारण ह्याच पवित्र सिंहासनावर विजयनगरच्या सम्राटांच्या वंशजांनी राज्य केलेले। त्याचबरोबर पुढे इतिहासाच्या कालपटात ह्याच पवित्र सिंहासनावर कदाचित आपल्या सर्वांचे प्रिय आदरणीय असे छत्रपती शिवाजी महाराज देखील स्थानापन्न झाले असतील। ह्या सिंहासनाने राजाराम छत्रपतींना देखील येथून राज्यकारभार करताना पाहिलं असेल। तर असं हे पवित्र सिंहासन हे भले जरी मराठ्यांनी स्थापन केलं नसलं तरी मराठ्यांनी रयतेचं राज्य येथून हाकलं, त्याचा साक्षीदार हा संपूर्ण परिसर आहे। आणि त्या पवित्र सिंहासनाला साक्षी ठेवून आपण हे स्थलदर्शन येथून करत आहोत। येथे संपूर्णपणे आपण आता जिंजीचं स्थळदर्शन सुरू ठेवलं आहे। तर तुम्ही जेव्हा याल तेव्हा मुद्दामून ही जी वडाची झाडं आहेत त्याच्या पाठून या आणि इथे सिंहासन चौथऱ्याच्या पाठून एक चक्राकार जिन्याने इथे वर येता येतं आणि संध्याकाळी येथे अतिशय सुंदर शूटिंग तुमचं होऊ शकेल, तुम्हाला छान फोटो मिळू शकतील। चक्राकार जिन्याच्या भागातून वर आल्यावर राजनिवासाचा हा परिसर संध्याकाळच्या संधिप्रकाशात अतिशय सुंदर दिसतो। अतिशय भव्य असा हा राजनिवास असावा असा येथे विखुरलेल्या खांबांच्या तळखड्यांवरून आणि उद्ध्वस्त भिंतींच्या अवशेषावरून अंदाज करता येतो। ह्या पार्श्वभूमीवर राजगिरीचा बालेकिल्ला आणि त्याच्या पाठी होणारा सूर्यास्त अप्रतिम दिसत होता। आणि ह्या राजनिवासात फिरताना कधी काळी येथे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज, श्रीमंत छत्रपती राजाराम महाराज, त्याचबरोबर शिवकन्या अंबिकाबाई, छत्रपती शिवाजी महाराजांचे जावई हरजीराजे महाडिक अशा थोर थोर विभूतींनी निवास केलेला असेल त्याच भागातनं आता आपण फिरतोय हे आठवून आणि महाराष्ट्राच्या बाहेर दूर तामिळनाडूमध्ये देखील मराठ्यांनी किती मोठा असा हा राज्याचा पसारा येथे निर्माण केलेला ते आठवून ऊर भरून येत होता। त्याचबरोबर
येथे फिरताना आपल्या स्वराज्याच्या आठवणीने सुद्धा अभिमान वाटत होता। तर अशा रीतीने संपूर्ण किल्ल्याचे दर्शन करून राजगिरीच्या मुख्य भुईकोटाच्या बाहेर असलेली ही शेवटची ऐतिहासिक खूण पाहायला आम्ही बाहेर आलो। ही खूण म्हणजे सादतुल्ला खानाची मस्जिद होय। ही या किल्ल्यामधली सर्वात नवीनतम वास्तू आहे, कारण ह्या वास्तूचे निर्माण 1707-8 सालाच्या नंतर जेव्हा अर्कॉटच्या नवाबांचा अंमल या किल्ल्यावर आला तेव्हा ह्या वास्तूची निर्मिती नवाब सादतुल्ला खानाच्या कारकिर्दीत केली गेली। ह्या वास्तूविषयीचा इतिहास आणि ह्या वास्तूशी संबंधित असलेल्या कहाण्या आपण राजगिरी आणि कृष्णगिरी किल्ल्यांच्या येणाऱ्या एपिसोडमध्ये पाहणारच आहोत। पण तत्पूर्वी राजगिरी किल्ल्याच्या जे सगळे ऐतिहासिक खुणा आहेत त्याच्यामधली एक महत्त्वाची खूण म्हणून आम्ही तुम्हाला ह्या एपिसोडमध्ये ह्या मशिदीचं सुद्धा दर्शन करवलं। तर मित्रांनो, अशा रीतीने आपलं राजगिरीच्या खालती असलेल्या जिंजीच्या भुईकोटाचं स्थलदर्शन आम्ही येथे संपूर्ण करत आहोत। इथून तुम्हाला अतिशय सुंदर दृश्य माझ्या पाठी दिसत असेल। तुम्हाला जिंजीचं छत्रसिंहासन येथून दिसत असेल खालच्या बाजूला। त्याचबरोबर थोड्याशा वर तुम्हाला इकडे असलेला सुंदर असा 7 मजल्याचा कल्याण मंडपाचा मनोरा दिसत असेल आणि त्याचबरोबर कल्याण मंडपाच्या पाठी तुम्हाला तिथे कृष्णगिरीचा किल्ला दिसत असेल। हे स्थान आम्ही मुद्दामून निवडलं आहे, कारण आज जरी येथे आम्ही राजगिरीचा निरोप घेत असलो तरी उद्या आपली भेट त्या तिथे कृष्णगिरीला होणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा, कारण तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप मोलाच्या आहेत। हा व्हिडिओ आवडला असल्यास ही ऐतिहासिक माहिती महाराष्ट्राच्या सर्व जणांना जास्तीत जास्त पसरविण्यासाठी तुम्ही फॉरवर्ड करू शकता आणि हा व्हिडिओ लाईक करून आम्हाला प्रोत्साहनही देऊ शकता। आपण उद्या परत भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये त्या शिखरावर ज्याचं नाव आहे कृष्णगिरी।